चांगले आयुष्य जगण्यासाठी 30 टिप्स. 1. आळस झटकून कामाला, अभ्यासाला लागा. 2. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. 3. व्यसनापासून दूर राहा ऐवजी व्यसनाच्या जवळपासही जाऊ नका. 4. स्वतःला आनंदी व प्रेरित ठेवण्यासाठी दररोज योगाभ्यास, व्यायाम व जमल्यास खेळ खेळा. 5. दुसऱ्याकडून मग तो जीवनसाथी असला तरी त्याच्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवून त्या पूर्ण न झाल्यास स्वतःलाच त्रास होतो. 6. स्वतःची कामे स्वतः करा व इतरांवर कशासाठीही अवलंबून राहू नका. कामे, स्वतःची अंतर्वस्त्रे धुणं, कपड्यांची इस्त्री करणं, ताट उचलून बेसिनमध्ये ठेवणं इत्यादी. 7. कमावते असाल तर आतापासूनच बचतीची सवय लावा. त्यासाठी घर खर्च भागवून उरलेल्या पैशाची बचत करण्यापेक्षा आधी बचत करून उरलेल्या पैशात घर खर्च भागवा. 8. एकटे असाल तर दररोज आईवडिलांना किंवा विवाहित असाल तर घरच्यांना वेळ द्या. 9. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवा, त्यामुळे एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख, खंत लागून राहत नाही. 10. मनःशांती मिळवण्यासाठी आध्यात्मिक उन्नती करण्याचा प्रयत्न करा. उपास तापास, पोथी पुराण, हार, प्रसाद चढवणे नव्हे. 11. स्वतःवर खूप प्रेम करा. मी, मायसेल्फ फर्स्ट, निरोगी राहा. 12. अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडूनच ठेवा. 13. आपल्या आनंदी राहण्याची किंवा दुःखी होण्याची चावी इतर कोणाच्याही हातात देऊ नका. 14. आपली तुलना कधीही इतरांशी करू नका. 15. दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होऊ नका. 16. आपली स्पर्धा कायम आपल्या स्वतःशीच ठेवा. 17. काल जे माहिती नव्हते ते आज कसे आणि कशा प्रकारे माहिती होईल, यासाठी जीवतोड मेहनत करा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. 18. मनुष्य रूपात जन्माला आलो आहोत तर एक चांगला माणूस म्हणून जगा. 19. स्वतःसाठी सगळेच प्राणी जगतात, परंतु आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठीही जगता आले पाहिजे ही भावना नेहमी मनात ठेवून आपल्या कुवतीनुसार योगदान देत राहा. 20. प्रगल्भ व्हा, ज्ञानवंत व्हा, नेहमी आनंदी राहा. 21. आळस झटकून कामाला, अभ्यासाला लागा. 22. कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. 23. व्यसनापासून दूर राहा ऐवजी व्यसनाच्या जवळपासही जाऊ नका. 24. स्वतःला आनंदी व प्रेरित ठेवण्यासाठी दररोज योगाभ्यास, व्यायाम व जमल्यास खेळ खेळा. 25. दुसऱ्याकडून मग तो जीवनसाथी असला तरी त्याच्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. 26. अपेक्षा ठेवून त्या पूर्ण न झाल्यास स्वतःलाच त्रास होतो. 27. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवा, त्यामुळे एखादी गोष्ट न मिळाल्याचं दुःख, खंत लागून राहत नाही. 28. कमावते असाल तर आतापासूनच बचतीची सवय लावा. त्यासाठी घर खर्च भागवून उरलेल्या पैशाची बचत करण्यापेक्षा आधी बचत करून उरलेल्या पैशात घर खर्च भागवा. 29. एकटे असाल तर दररोज आईवडिलांना किंवा विवाहित असाल तर घरच्यांना वेळ द्या.